पुढची बातमी, अजित पवारांचा भूतकाळच त्यांच्या विरोधात येऊन उभा ठाकलाय का असा सवाल उपस्थित होतोय। विजय शिवतारेंनी पवारांविरोधाचा पाढा वाचून दाखवलेला आहे। पवार यांनी कशा पद्धतीने राजकारण केलं होतं याचा पाढा विजय शिवतारेंनी वाचून दाखवलाय। पुणे जिल्ह्यामध्ये पवार विरोधकांची एकजूट तर होणार नाही ना असाही सवाल यामुळे उपस्थित होतोय। अजित पवार महायुतीच्या नेत्यांच्या रडारवर आहेत का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। पवारांना जेव्हा विरोधक आठवण करून देतात तेव्हा नेमकं काय होतं याचा अध्याय पाहायला मिळतोय। विजय शिवतारे यांनी अनंत थोपटेंची भेट घेतली होती आणि त्यानंतर पवार घराण्याने पुणे जिल्ह्यातल्या नेत्यांवर केलेल्या अन्यायाचा पाढा वाचला। अनंतराव थोपटेंना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांचा मुद्दाम पराभव घडून आणल्याचा आरोप शिवतारेंनी केला। शिवाय संग्राम थोपटेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभाध्यक्ष होऊ दिलं नाही याचीही आठवण शिवतारेंनी करून दिली। 1999 ला साहेब 100% मुख्यमंत्री झाले असते। सोनिया गांधींनी इथे डिक्लेअर केलेलं होतं भोरच्या सभेमध्ये की पुढचे आमचे मुख्यमंत्री हे अनंतराव थोपटे असतील। आणि मग त्यावेळेस या भोरच्या सुपुत्राला कोणी अडवलं, कोणी अडचणी केल्या हे सर्वश्रुत आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। संग्राम थोपटे पहिल्यांदा महाविकास आघाडीत मंत्री झाले असते, त्यांना अडवलं गेलं। नंतर प्रदेशाध्यक्षाचं मला माहीत नाही, पण विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या बाबतीत लेखी स्वरूपात काँग्रेसने कळवलं होतं। संपूर्णपणे तशी तयारी होती, परंतु अजित पवारांनी सगळा खो घातला। कोणीच आता या मानसिकतेत नाहीये। सगळ्या मतदारसंघातले लोक 40 वर्ष झालेला अन्याय सहन करण्याच्या मानसिकतेत नाहीये आणि आम्ही पवारांनाच का मतं द्यायची 40 वर्ष। तर शिवतारेंच्या या भूमिकेवर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया आल्या तेही बघूया। अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कणा कसे आहेत, विजय शिवतारेंचे आणि अजितदादांचं काही व्यक्तिगत नाही। 2019 सालामध्ये मित्र पक्ष सासवड विधानसभा मतदारसंघामधली जागा संग्राम जगतापांची ती काँग्रेसची जागा आहे। काँग्रेसला विजय करण्यासाठी एक शरद पवार साहेबांच्या बद्दल विजय शिवतारेंचे उद्गार काढले होते ते जे दादांना पटले नाहीत। बालवाडीतले काही बोलत असतील आता, ज्यांना अजूनही पवारसाहेब कळायचे आहेत ते काही बोलतील, त्याचे काही फारसे आम्ही दखल घेऊ इच्छित नाही। त्याच्यासाठी दादांनी तो विडा उचलला। अजितदादांमध्ये माणुसकी राहिली नाही असं विजय शिवतारे म्हणतात। ठीक आहे, लोक ठरवतील कोणामध्ये माणुसकी राहिली कोणामध्ये नाही। मी तुमच्या चॅनललाच बघितलं की एकनाथराव शिंदेंनी त्याच्या संदर्भामध्ये त्यांना काही आव्हान केलेलं आहे। आता ऐकायचं नाही ऐकायचं वरिष्ठांचं त्यांच्या नेतृत्वाचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। आम्हाला वातावरण खराब करायचं नाही, आम्ही आरेला कार्यक्रम करू शकतो, पण मला महायुतीमधलं वातावरण खराब न करता निवडणुकीला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।